मुन्नावर फारुकी आज जे काही त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, हा हरामखोर हा आमच्या महाराष्ट्राच्या लोकांना आमच्या त्याच्या घरचा पत्ता सगळे पॉलिटिकल पार्टीचे जे लीडर्स आहेत ते मुन्नावर फारुकीला का बोलतात माफी मागण्यासाठी, ते मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. की मुन्नावर फारुकी एका स्टँडअप कॉमेडीमध्ये आपल्या कोकणी लोकांवरती असा एक जोक करतो ना, त्या गोष्टीमुळे सगळे म्हणजे भडकलेले आहेत. आता जेवढे पण कोकणी लोक आहेत त्यांना तर राग येईलच, तो असा बोललेला आहे. तर तुम्हाला मी हे दाखवतो तो काय बोललेला आहे. ठीक है, तो अभी सब लोग बॉम्बे से है ना, कोई ट्रैवल करके आए? बाय बाय बाय. कहाँ से? तलोजा. अच्छा, आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया, वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहाँ रहते हो, हम बंबई रहते हैं. ये कोकनी लोग चूतिया बनाते सबको. कोकणी आहे तुम लोग. तर तो असं काहीतरी जोक बोलतो आपल्या कोकणी लोकांसाठी आणि हे खूप चुकीचं बोलतो. तो भले तो कॉमेडी वे मध्ये बोलला असेल पण ते खूप चुकीचं साऊंड करतं आणि हे खूप चुकीचं आहे. मला स्वतःला असा व्हिडिओ बघितला तर मला स्वतःला असं वाईट वाटतंय की तो असं नव्हता बोलला पाहिजे आणि त्यांनी खूप चुकीचं बोललेला आहे. तर आपले पॉलिटिकल जे पार्टीचे जे लीडर्स आहेत ते काय बोलतात ते तुम्ही बघा. मुन्नावर फारुकी आज जे काही त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, हा हरामखोर हा आमच्या महाराष्ट्राच्या लोकांना आमच्या कोकणी माणसाला उलट सुलट बोलतो. स्टँडर्ड कॉमेडी करतो म्हणजे काय, तू काही पण बोलशील का रे. हा काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी हिंदू देवदेवतांबद्दल पण काहीतरी त्यांनी स्टेटमेंट दिलेलं. या अशा लोकांना महाराष्ट्र सैनिक तर सोडणारच नाही. आज मी माझ्या डोंगरीमध्ये पण सगळीकडे सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगून ठेवलंय, हा दिसेल तिकडे कुदवायचं आहे. मी सर्व जनतेलाही आव्हान करतो की अशा लोकांना फॉलो करू नका. असे फालतूचे लोक काही स्टँडअप कॉमेडी फालतूची करत असतात आणि आपल्या हिंदू देवदेवतांबद्दल बोलत असतात. आज माझ्या कोकणी माणसाबद्दल बोलला आहे, ह्याला जर जागेवर थांबवलं नाही तर असाच हा वायत बोलत राहील. मी त्याला 24 तासाच्या अवधी देतो, कुठे बिळात लपून बसला असेल आत्ताच बाहेर पड. तुला आत्ताच्या आत्ता महाराष्ट्र सैनिक चांगला चोप देणार आहे. 24 तासात जर त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली नाही, माझ्या कोकणी माणसाची माफी मागितली नाही तर महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांचा त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता लवकरच त्याला आता मालवणी हिसका असा दाखवतो ज्यासारख्या हिरव्या सापांना पाकिस्तानात पाठवण्याला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. मुन्नावर फारुकी, तुझ्या मते कोकणी माणूस बनवते, कोकणी माणूस नाही बनवत, तुझ्यासारख्या यांना रस्त्यावर तोडवतो. आता जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर माफी माग, नाही तर जिथे दिसशील तिथे तुला कोकणी माणूस तोडवणार. यावरती मुन्नावर फारुकीने माफी पण मागितलेली आहे, त्याची ही क्लिप है. क्लियर करने आया था, एक्सप्लेन करने भी आया था. और एक कुछ वक्त पहले एक शो हुआ था और जिसमें जोक भी नहीं कहेंगे, क्राउड वर्क हो रहा था, ऑडियंस से इंटरेक्शन हो रहा था. एंड उसके चलते कोकन के बारे में कुछ बात निकली और मुझे पता था कि तलोजा में बहुत कोकनी लोग रहते बिकॉज मेरे बहुत सारे फ्रेंड्स हैं. लेकिन उसको थोड़ा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गया है वो चीज़ और लोगों के लिए कि उनको लगता है कि मैंने कोकन के बारे में कुछ बुरा बोला है, कि मैंने कोकन का मजाक उड़ाया. तो नहीं दोस्तों, मेरा इंटेंशन बिल्कुल वो नहीं है. मैं अभी भी वही कहना चाहूँगा कि मेरा जो वो इम्प्रोव था, वो क्राउड वर्क था, उसमें कॉन्वर्जेशन में ही वो चीज़ मेरे मुंह से निकली. लेकिन मैंने अभी देखा कि कुछ लोग हर्ट हो रहा है और मैं एज अ स्टैंड अप कॉमेडियन और जो मेरा काम है हंसाने का, मैं नहीं चाहता कोई भी हर्ट हो. और मैं बिल्कुल नहीं चाहूँगा कि कोई किसी भी एंगल से हर्ट हो. तो मैं तहे दिल से आप लोगों से माफ़ी मांगना चाहूँगा कि सॉरी आपको जिसको भी हर्ट हुआ है. मैंने जिस पे जोक किया था वो लोग ने भी बहुत एंजॉय किया था और शो पे भी बहुत सारे सब लोग थे, मराठी लोग थे, मुस्लिम लोग थे, हिंदू लोग थे, सब लोग थे. बट अब इंटरनेट पे जब इस तरह की चीज़ आती है और ऐसी चीज़ हमारे सामने आती है तो पता चलता है. तो अगेन मैं यही कहना चाहूँगा कि हर्ट करने का कोई इंटेंशन नहीं था. मैं आप सबसे दिल से माफ़ी मांगता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर असं काहीतरी त्यांनी माफी मागितलेली आहे, पण त्यांनी यापुढे कुठल्याच म्हणजे देवाधर्मांवरती, कुठल्याच कास्ट, कुठलीच रिलिजनवरती त्यांनी असं जोक नाही बनवलं पाहिजे, कुठलेच जोक असे क्रिएट नाही केले पाहिजे. कारण की या अगोदर पण त्यांनी म्हणजे एक स्टेटमेंट दिलेलं, तेव्हा त्यांनी देवाधर्मांवरती जोक केलेले, तेव्हा पण त्यांनी स्टेटमेंट दिलेलं, तेव्हा पण त्यांनी माफी मागितलेली, पण त्याच्या पुढे पण ही गोष्ट झालेली आहे.
पण आत्ता त्यांनी असं कन्फर्म केलं पाहिजे की मी असं म्हणजे नाही बोलणार, असं माझ्याकडनं परत कधी असे जोक येणार नाहीत. तर हेच. आणि जर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या व्हिडिओज असे कॉन्ट्रोवर्सीवरती आपले असे व्हिडिओज येत राहतील यापुढे पण, तर त्या तुमच्यापासून सुटल्या नाही पाहिजेत, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला बाय.